शुक्रवार 4 जुलै 2025 मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। मग तेथून जाताना येशूने मत्तै नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये। तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला। नंतर तो घरात भोजनास बसला असता पहा, बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य यांस पंक्तीस जेवावयास बसले। हे पाहून परुषी त्याच्या शिष्यांस म्हणाले, तुमचा गुरु जकातदार आणि पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून येशू म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर आजारांना आहे। मला दया पाहिजे, यज्ञ नको। याचा अर्थ काय हे जाऊन शिका। कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे। चिंतन: बाप्तिस्मा साक्रामेंट आपणास लाभलेली एक महान देणगी आहे, म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण करणे गरजेचे आहे। आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जकातदार मत्तैला पाचारण करतो। परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा व प्रेमाचा अनुभव सर्वत्र पसरविण्यासाठी प्रभू येशू मत्तैला पाचारण करतो। प्रभूचे हे पाचारण आपणा सर्वांसाठी आहे। प्रभूचे हे पाचारण कर्मकांड, नियमांचे बाह्य आचरण व पारंपरिक संस्कृती जोपासण्यासाठी आहे असे नव्हे, तर त्याच्या करुणेचा, ममतेचा, औदार्याचा अनुभव आपल्या समाजामध्ये वाढविण्यासाठी प्रभू आपल्याला बोलावित आहे। ज्याप्रमाणे आईच्या पश्चात रेबेकाने इसाहाकाचे जीवन आपल्या प्रेमाने आनंदी व समाधानी केले, त्याचप्रमाणे दुःखी, कष्टी लोकांना आनंदी, सुखी व समाधानी करण्यासाठी प्रभू आपल्याला बोलावित आहे।